नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ बन करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांमध्ये इंटरनेटची क्रांती झाली, त्यामुळे एका क्लिकवर आपण माहितीच्या महाजाळामध्ये प्रवेश करतो. परंतु हे सगळं करत असताना याच्यामध्ये सुद्धा करिअरच्या खूप वाटा आहेत. पत्रकारिता, मास मीडिया, ॲडव्हर्टाइजमेंट असे अनेक क्षेत्र, अनेक दालनं आपल्या सगळ्यांसाठी खुली झाली आहेत. त्यामध्ये करिअरच्या वाटा कुठल्या आहेत, करिअर कसं घडवायचं, नोकरीच्या संधी काय आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी प्राध्यापक गजेंद्र देवडा सर आपल्यासोबत आहेत. ते साठे विभागाचे माध्यम विभाग प्रमुख आहेत. सर, गेल्या 18 वर्षापासून तुम्ही पत्रकारिताच्या विद्यार्थ्यांना शिकवता, मास मीडिया आणि या सगळ्यामध्ये तुमचा अनुभव आहे. तर मला अगदी सुरुवातीला सांगा, आपले जे विद्यार्थी येऊ घातले आहेत, ज्यांना पत्रकारितेत येण्याची इच्छा आहे, तर सुरुवातीला मास मीडिया म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये करिअरच्या वाटा कशा आहेत? मुळात आपण मीडिया माध्यम जे आहे, आपण म्हणतो की माहितीवरती ज्ञानाची भर घालून आणि त्याच्यावरती संस्करण करून ते संपादित करून जे काही साधन असेल त्या साधनांद्वारे लोकांपर्यंत पोहोचायचं हे मीडियाचं काम आहे. हे माध्यम झालं. आणि ज्या वेळेला हा माध्यम एकाच वेळेला विखुरलेल्या अशा लोकांपर्यंत पोहोचतो की जे लोक वंश, भाषा, प्रदेश असे सगळे विखुरलेले आहेत, त्या विखुरलेल्या लोकांपर्यंत एकत्र पोहोचतो, तेव्हा त्याला आपण जनमाध्यम किंवा मास मीडिया असं जे आहे ते आपण म्हणतो. बरोबर. याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर का करिअर करायचं असेल तर काय काय करायला पाहिजे? 12वी नंतर काय, डिग्री नंतर काय काय स्कोप आहे? आता यात 12वी नंतरचेच बहुतांश कोर्सेस आहेत. त्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत BMM बॅचलर ऑफ मास मीडिया हा डिग्री कोर्स जो आहे तो चालतो. आणि जवळपास 2001 साली या कोर्सची सुरुवात झाली आहे. मुंबई अंतर्गत 106 महाविद्यालयांमधून, मुंबई आणि कोकणातली काही महाविद्यालय त्याच्यामध्ये, म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथली, तर त्यामध्ये हा कोर्स जो आहे तो चालतो, ज्याला आपण बॅचलर ऑफ मास मीडिया असं आपण म्हणतो. 3 वर्षाचा हा ग्रॅज्युएशन कोर्स आहे. याच्यासाठीची पात्रता आहे 12वी किंवा 12वीच्या समकक्ष असलेलं इतर कोणताही अभ्यासक्रम जो तुम्ही पूर्ण केला आहे, म्हणजे 3 वर्षाचा डिप्लोमा असेल किंवा काही व्होकेशनल कोर्सेस जे असतात, प्रोफेशनल कोर्सेस, ते याच्यामध्ये आपल्याला जे आहे त्याच्या अंतर्गत त्याची पात्रता जी आहे ते नमूद करता येते. महाराष्ट्राचा ज्या वेळेला आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच प्रमुख विद्यापीठांमध्ये हा कोर्स चालतो. काही विद्यापीठांमध्ये तर तो मुंबईपेक्षा पण आधीपासून चालतो. हे सर्वात आधी मराठवाडा विद्यापीठामध्ये हा कोर्स सुरू झाला होता, बॅचलर ऑफ जर्नलिझम BJ, आणि नंतर मग MJ मास्टर ऑफ जर्नलिझम असं ते कोर्स होता. याखेरीज जे आहे ते पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ किंवा अमरावती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सगळीकडेच कोल्हापूरचा पण शिवाजी विद्यापीठचा कोर्स पण खूप जुना आहे. या सगळ्याच विद्यापीठांतर्गत तो चालतो. कोर्सचं नाव जो आहे त्याच्यामध्ये थोडाफार फरक असतो. म्हणजे BA अंतर्गत, कला शाखेअंतर्गत हा कोर्स चालतो. कला शाखेमध्ये BA बॅचलर ऑफ आर्ट्स इन जर्नलिझम इन मीडिया अशा पद्धतीने, किंवा मग बॅचलर ऑफ जर्नलिझम या नावाने हा कोर्स जो आहे तो महाराष्ट्रभर चालतो. बरोबर आहे. 12वी नंतर साधारणतः एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर किती मार्क्स हवेत? CET असते का? आणि प्रवेश प्रक्रिया साधारणपणे कशी असते? CET याच्यामध्ये नसते. प्राध्यापक असल्यानंतर दुर्दैवाने CET नाहीये असं मला म्हणावं लागेल, कारण बरेच जण ग्लॅमरच्या पायी, आकर्षणापायी जे आहे ते इथे येतात, असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. तर CET तर अजून तरी नाहीये. आणि प्रवेश जो आहे तो त्या महाविद्यालयातील गुणवत्ता, त्यांचं असलेलं नावलौकिक याप्रमाणे ठरते. म्हणजे जसं आपण कला, वाणिज्य, विज्ञान शाखेमध्ये जसं प्रवेश घेतो तसंच या सेल्फ फायनान्स कोर्समध्ये सुद्धा जे आहे ते ॲडमिशन घेता येतं. अजून तरी CET नाही आहे, पुढे असेल का कदाचित, म्हणजे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, याच्यावरती चर्चा सुरू आहे. मात्र CET नाही आहे. त्याच्यामुळे त्या महाविद्यालयाच्या गुणांकन यादीप्रमाणे जो आहे तो प्रवेश मिळतो. 12वी पास, म्हणजे 12वीचा निकाल लागला की आठवडाभरामध्ये जे आहे ती प्रवेश प्रक्रिया सुरू होते आणि त्यानंतर जवळपास 1 महिन्याच्या आत महाविद्यालय जे आहे ते सुरू होतात. अच्छा, बरोबर आहे. हे 3 वर्षाचा एखाद्या विद्यार्थ्यांनी कोर्स केला तर पुढे करिअरच्या संधी काय? कारण क्षेत्र खूप मोठं आहे, त्यांनी काय करायला पाहिजे आणि कशा संधी त्याच्या वाढत जातील? आता थोडंसं मी मुंबई विद्यापीठाच्या कोर्सबद्दल सांगतो, आणि तसंच कमी जास्त प्रमाणात जे आहे ते इतर कोर्सेसमध्ये आहे की यांना 3 वर्षाचा कोर्स आहे. सत्र म्हणजे सेमिस्टर पॅटर्न जो आहे तो इथे राबवला जातो. 6 सेमिस्टरमध्ये 36 वेगवेगळे विषय आणि आता एक डिजिटल मीडिया असा एक नवीन विषय, असे 37 विषय जे आहे ते त्यांना शिकवले जातात.
साधारणतः पहिल्या वर्षामध्ये त्यांना वेगवेगळ्या ज्या आहेत त्या कला शाखेतील विषयांची किंवा त्यांना माणूस कळावा, त्यांना समाज कळावा, त्यांना लोकांची मानसिकता कळावी या दृष्टिकोनातून काही विषयांचा परिचय जो आहे ते करून दिला जातो. माध्यम क्षेत्राबद्दल परिचय जो आहे तो करून दिला जातो. दुसऱ्या वर्षामध्ये त्यांना माध्यम क्षेत्रामध्ये कुठे काय संधी आहेत आणि ते काय करू शकतात, म्हणजे ज्याच्यात आपण बघतो की बाबा सिनेमातल्या संधी, टेलिव्हिजन मधल्या संधी, रेडिओ मधल्या संधी, वृत्तपत्रामधल्या किंवा मुद्रित माध्यमांमधल्या संधी, या सगळ्या गोष्टींचा परिचय जो आहे तो करून दिला जातो. आणि तिसऱ्या वर्षी त्यांना जे आहे ते 2 विशेषीकरण स्पेशलायझेशन असतात, त्यापैकी एक निवडायचं असतं. त्याच्यातलं एक आहे जाहिरात आणि दुसरं आहे पत्रकारिता. त्या दोन्हीपैकी एक त्यांना निवडायचं असतं आणि त्यानुसार मग ते करिअरची वाट जी आहे ते निवडू शकतात. आता त्याच्यात प्रवेश कोणत्या लेवलला होतो किंवा काय, तर आता साधारणतः ज्या वेळेला आपण पत्रकारितामध्ये म्हणतो तेव्हा आयदर रिपोर्टर किंवा उपसंपादक, ट्रेनी रिपोर्टर, ट्रेनी उपसंपादक वगैरे अशा जॉब जो आहे तो त्या ठिकाणी असतो. असंच इतर ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना मिळू शकतो. आता याच्यामध्ये थोडंसं टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळे ग्राफिक डिझायनर वगैरे असे कोर्सेस, अशा गोष्टी सुद्धा, असे जॉब सुद्धा जे आहे ते वाढले आहेत. आणि खूप मोठ्या जे आता सध्या ज्याला आपण बूम म्हणू शकतो ते आहे डिजिटल मीडिया. करेक्ट. आपण त्याच्याबद्दलच बोलूया की डिजिटल मीडियामध्ये खूप मोठी संधी आहे, अनेक माध्यमं या ठिकाणी येत आहेत आणि त्यामध्ये व्यवसाय जॉबसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये करिअर करण्यासाठी काय त्याच्याकडे स्किल असावीत विद्यार्थ्याकडे? या ॲक्च्युली या पूर्णच माध्यम क्षेत्रामध्ये जे आहे ना ते 2 प्रकारचं आपण हे करू शकतो की एक याची आहे मानवी बाजू, दुसरी आहे याची तांत्रिक बाजू. म्हणजे ज्या वेळेला कोणी जे आहे ते लिहिण्यामध्ये चांगला आहे किंवा तो चित्रकारिता जे आहे ते चांगली करतो किंवा त्याला जे आहे ते माणसांची हाताळणी जी आहे ते चांगली जमते, हा मानवी बाजूचा भाग झाला. आणि असा व्यक्ती जो आहे तो रिपोर्टर होणं, संपादक होणं, दिग्दर्शक होणं, अशा गोष्टी ज्या आहेत ते जाऊ शकतात. किंवा क्रिएटिव्ह क्षेत्र आहे, खूप जास्त जे आहे ते सर्जनशीलतेला याच्यामध्ये जे आहे ते भरपूर वाव आहे. तर त्या दृष्टिकोनातून ते सर्जनशील लोक जे आहे ते मानवी बाजू आपली विकसित करून तिथे जाऊ शकतात. दुसरी बाजू जी आहे ते तांत्रिक बाजू, तर ज्याचं छायाचित्रण चांगलं आहे किंवा संपादन जो आहे, व्हिडिओ एडिटिंग वगैरे जे आहे तो चांगली करू शकतो, VFX जे आहे, व्हिज्युअल इफेक्ट्स किंवा ग्राफिक डिझायनिंग जो चांगलं करू शकतो, असं टेक्निकल जी तांत्रिक बाजू आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना जे आहे ते करिअर करता येतं किंवा त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते त्यांना प्रावीण्य मिळवता येतं की जेणेकरून त्यांना पुढे जॉब मिळेल. बरोबर. पत्रकारितेला पॅरलल आहे ते जाहिरात व्यवसाय आणि जाहिरातीमध्ये पण खूप मोठी संधी आहे, कारण अनेक आपण बघतो की छोट्या छोट्या जाहिरातून खूप मोठा प्रभाव पाडला जातो. तर त्याच्यामध्ये काय काय स्कोप आहे विद्यार्थ्यांना? जाहिरातमध्ये म्हणजे पुन्हा एकदा आपण थोडंसं मुंबईबद्दल ज्या वेळेला बोललो तर मुंबई जे आहे ते आपण जाणतोच की म्हणजे खूप मोठा महसूल जो आहे देशाला तो मुंबईमधून मिळतो. आर्थिक राजधानी आहे देशाची आणि महसूल खूप मोठ्या प्रमाणात जातो. त्याचप्रमाणे अनेक म्हणजे मल्टीनॅशनल बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्यांची कार्यालय इथे आहे, कॉर्पोरेट ऑफिसेस जे आहे ते इथं आहे. त्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये जाहिरातीला जे आहे ते प्रचंड स्कोप आहे. या जाहिरात क्षेत्रामध्ये करिअर करत असताना एकतर वेगवेगळ्या जाहिरात संस्था असतात, त्या जाहिरात संस्थांमध्ये वेगवेगळे विभाग असतात. तर एक सर्जनशील विभाग असतो, क्रिएटिव्ह विभाग, जिथे तुम्ही जे आहे ते मसुदा लेखन, कॉपी रायटिंग वगैरे करू शकता, जाहिराती लिहू शकता किंवा मग जाहिरातींची निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये काही चित्रकारिता तुम्हाला चांगली असेल, ग्राफिक डिझायनिंग करत असाल ते तुम्ही करू शकता. छायाचित्रणाचा एक वेगळा विभाग जो आहे तो असतो, हे खूप महत्त्वाचा विभाग आणि जो भारतामध्ये तुलनेने उपेक्षित आहे तो आहे संशोधन विभाग. बरोबर. तर त्या संशोधन विभागामध्ये जाहिरातीमध्ये जे आहे ते संधी असते. त्यानंतर माध्यम नियोजन विभाग किंवा माध्यम खरेदी विभाग असा एक विभाग असतो. तिथे या लोकांना जे आहे ते विद्यार्थ्यांना जी आहे ती संधी असते. आणि कस्टमर रिलेशनशिप किंवा ग्राहक नातेसंबंध व्यवस्थापन असे प्रमुख विभाग जाहिरात संस्थेमध्ये जे आहे ते असतात की जिथे या विद्यार्थ्यांना जे आहे ते संधी असते किंवा ते तिथं आपलं कर्तृत्व जे आहे ते दाखवू शकतात. याखेरीज ज्यांना स्वतः काही जाहिरातींची निर्मिती करायची आहे, स्वतःचं छोटं मोठं प्रोडक्शन हाऊस काढायचं आहे किंवा ते ग्राफिक्समध्ये चांगले आहेत, डिजिटल मीडियामध्ये चांगले आहेत, तर ते स्वतःचा पण व्यवसाय करू शकतात. स्वतःची जाहिरात निर्मिती किंवा जाहिरातीला प्रोत्साहन देण्यासाठी जे काही विपणन मार्केटिंग जे असेल त्याच्यामध्ये सुद्धा ते त्यांचं करिअर घडवू शकतात. बरोबर. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विभाग आहे तो म्हणजे जनसंपर्क. म्हणजे अनेक संस्थांना त्यांचे जनसंपर्क अधिकारी असतात, मग सरकारी संस्था असतील, खाजगी संस्था असतील किंवा काही कंपन्या असतील, तर त्याच्यामध्ये पण खूप मोठी संधी आहे विद्यार्थ्यांना. तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? मुळात जनसंपर्क हा बऱ्यापैकी पत्रकारितेबरोबर जाणारा असा आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला तिथे मॅनेजमेंट जे आहे, मनुष्य व्यवस्थापन जे आहे ते करावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला सातत्याने पत्रकारांशी किंवा माध्यमांशी संपर्कात राहावं लागतं. तर तो बऱ्यापैकी पत्रकारितेबरोबर जातो. मात्र ज्या मोठमोठ्या ज्या काही कंपन्या आहेत, परत ह्याच्यात पुन्हा जो आहे ते 2 भाग पडतात, एक शासकीय आणि दुसऱ्या खासगी कंपन्या. तर या शासकीय आणि खासगी कंपन्यांमध्ये ज्याच्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचा पण आता समावेश होतो किंवा भारतातल्या ज्या काही मोठमोठे कॉर्पोरेट मीडिया हाऊसेस आहेत, इतर ज्या काही कंपन्या आहेत, तिथे सुद्धा हा जनसंपर्क विभाग जो आहे तो असतो.
तर त्यासाठी मुलांनी जे आहे विविध माध्यमांची हाताळणी कशी करावी आणि त्या माध्यमांमध्ये जे कोणी कार्यरत आहे त्यांना जे आहे ते आपण कशा प्रकारे सामग्री जी आहे ते पुरवावी याचा अभ्यास जो आहे तो करणं आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्हाला जनसंपर्काच्या क्षेत्रात जायचं असेल तर टेलिव्हिजनवाल्यांना नेमकं काय हवं आहे, त्यांना आपल्याला कशा प्रकारे जे आहे ते कोणती चित्रफित देता येईल किंवा कुठे त्यांना ऑन लोकेशन जे आहे ते नेता येईल ते त्यांना बघावं लागतं. जर तो मुद्रित माध्यमांमधला आहे तर त्याला चांगलं जे आहे ते प्रसिद्धीपत्रक जे आहे ते आपण कशी तयार करू शकतो त्याचं त्याला जे आहे ते ज्ञान पाहिजे. डिजिटल मीडियामध्ये आहे तर त्याचं कॉन्टेंट रायटिंग प्रमाणे छोट्या स्वरूपामध्ये त्याला कसं आपण माहिती देऊ शकतो, कमी शब्दांमध्ये जास्त माहिती कशी देऊ शकतो, हे कौशल्य त्याला जे आहे ते येता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये ना खूप मोठं काम असतं ते आपत्ती व्यवस्थापन. बरोबर आहे. सध्या आपल्याला रवींद्र गिरी बोलतायत अकलूजवरून. रवींद्र, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा सर, आवाज येतो? हा बोला, प्रश्न विचारा सलग. हा सर, बीकॉम नंतरचे काय ऍडव्हान्टेज आहेत का या कोर्सला? अच्छा, बीकॉम झालंय त्यांचं. बीकॉम नंतर तुम्हाला पत्रकारिता किंवा मास मीडियात यायचं, काय करता येईल त्यांना? मुळात बऱ्याच जणांचं असं होतं की त्यांचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण जे आहे ते पूर्ण होतं आणि त्यानंतर त्यांना वाटतं की अरे मला पत्रकारितामध्ये किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं होतं. त्यांच्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम जो आहे तो उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठात पण आहे आणि इतर अनेक म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वच प्रमुख विद्यापीठांमध्ये हा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. मुंबईमध्ये मराठीमधून जो आहे तो फक्त साठे महाविद्यालयामध्ये हा पदव्युत्तर अभ्यासक्रम जो आहे तो चालतो. बीकॉमच्या म्हणजे तुमचं बीकॉम झालेलं आहे त्या पात्रतेवरती म्हणजे कोणत्याही ग्रॅज्युएशन पदवीवरती जे आहे ते तुम्ही या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला जे आहे ते प्रवेश घेऊ शकता आणि मग याच्यात आपलं करिअर जे आहे ते घडवू शकता. बरोबर आहे. आणि त्यांना समसमान संधी असते. म्हणजे पदव्युत्तर परीक्षेमध्ये तुम्हाला कारण पदवी हाच आहे त्याच्यामुळे तुम्ही जर फक्त BMM केलं असेल किंवा BJ केलं असेल तर तुम्हाला फायदा असतो की त्याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असतात. बरोबर. पण नाहीतर सर्वांना समसमान संधी यामध्ये असतात. बरोबर आहे. आपल्याला नीता शिंदे ताईंचा फोन आहे. नीता ताई, स्वागत आहे तुमचं. तुम्ही रत्नागिरीहून बोलतायत. तुमचा प्रश्न विचारा. माझी मुलगी आहे ना M.Com झालेली आहे. M.Com झालेली आहे. मग तिनं कोणता कोर्स करावा की अकाउंट मध्ये आणि फायनान्स मध्ये? अच्छा, मला वाटतं आजचा विषय आपला पत्रकारितेचा आहे, आपण त्याच्याबद्दल बोलतोय. सर, आपण मगाशी जसं म्हणत होता की एखाद्या जाहिरात एजन्सीमध्ये जे आहे जो अकाउंट डिपार्टमेंट असतो तिथे जर त्यांना माध्यमांशीच निगडीत जर काही करायचं असेल तर ते करू शकता. नाहीतर मग काही छोटे मोठे डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्सेस असतात. मात्र हे फील्ड पूर्णतः वेगळं आहे. गणितापेक्षा जास्त कला शाखेकडे किंवा क्रिएटिव्हिटीकडे जाणारं फील्ड आहे. बरोबर आहे. 3 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा याच्यामध्ये करता येतं. आणि आता जसा आपण प्रश्न विचारला होता की BA, BSc, BCom कुठलाही विद्यार्थी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पत्रकारितेचा 2 वर्षाचा PGचा डिग्री आपण करू शकता. तर त्याच्यानंतर काय संधी आहेत? PG केल्यानंतर जे आहे ते मुळात फरक म्हणजे अनेक ठिकाणी जे आहे तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर त्यांच्यासाठीचं जे बेसिक क्वालिफिकेशन आपण म्हणतो की अगदी मूलभूत पात्रता जी आहे तीच पदव्युत्तर अभ्यासक्रम अशी आहे. तर जनसंपर्क अधिकारी, मगाशी आपण जनसंपर्कावरती बोलत होतो, तर जनसंपर्क अधिकाऱ्यासाठी जे आहे ते तुम्हाला याच्यातलं पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते घेतलेलं असणं अनिवार्य आहे. बरोबर. तर ती एक खूप मोठी संधी तुमच्याकडे आहे. जे वेगवेगळे चॅनल्स आहेत म्हणजे मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जे आहे ते वेगवेगळे 400 चॅनलचं काम जे आहे ते चालतं. संपूर्ण भारतभर जे आहे ते वेगवेगळे 500 चॅनल्स आहेत. म्हणजे बातम्यांवर आधारित किंवा मनोरंजनाचे आणि इतर चॅनल 45 आणखी नवीन चॅनलला जे आहे ते नुकतीच केंद्र सरकारने जे आहे ते माहिती व प्रसारण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तर त्याच्याशी निगडीत जे काही त्यांचे वेगवेगळे विभाग असतात तिथं ते लोक जे आहे ते काम करू शकतात. मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये चित्रपट किंवा इतर जे प्रोडक्शन हाऊस मुंबईमध्ये जे आहे ते मोठे प्रोडक्शन हाऊस जे आहे ते 200च्या आसपास आहे. मध्यम आकाराचे जे आहे ते जवळपास 800च्या आसपास आहे. आणि जे छोटे छोटे प्रोडक्शन हाऊस जे आहे ते 2000 पेक्षा वरती आहे. बरोबर. इथे प्रत्येक ठिकाणी जे आहे ते त्या लोकांना संधी मिळू शकते. बरोबर. आणि याशिवाय आता इंटरनेट आल्यामुळे तुमचं स्वतःचं तुम्ही YouTube चॅनल सुरू करून त्या ठिकाणी शॉर्ट्स फिल्म वगैरे असंही करू शकता. आणि त्याचा ते करायचं असेल तर विद्यार्थ्यांना कसं स्किल पाहिजे? हे खूपच छान प्रश्न तुम्ही विचारला. आणि हे मला जे आत्ता जसं कोणी वेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत त्यांच्यासाठी पण हे महत्त्वाचं आहे की डिजिटल मीडियाने जी आहे ती बरीचशी बंधनं जी आहे ती तोडून टाकली आहे. जर तुमच्यामध्ये स्किल आहे, जर तुमच्यामध्ये कोणतं कौशल्य आहे, गुण आहे, तर तुम्ही स्वतःला जे आहे ते तिथे सिद्ध करू शकता. मग त्यासाठी काय हवं आहे तर तुम्हाला
त्या माध्यमाची हाताळणी जी आहे ते करता यावी आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट योगदान जे आहे ते तुम्हाला तुमचं देता यावं. म्हणजे उदाहरणार्थ युट्यूब आहे, युट्यूब वरती जे आहे ते फ्री तुम्ही चॅनल जे आहे ते काढू शकता. पण त्याला ज्या वेळेला तुम्ही काहीतरी भरीव तिथे कामगिरी करणार, समजा तुम्ही एखादा लघुपट जो आहे तो गेला, शॉर्ट फिल्म जी आहे ती गेली किंवा शॉर्ट फिल्मची मालिका गेली किंवा काहीतरी तुम्ही जे आहे ते कोणाला प्रश्न विचारले वगैरे ते त्याच्यावरती आधारित कार्यक्रम गेला, काही समस्या ज्या आहेत ते मांडल्या, काही डॉक्युमेंटरी माहितीपट जे आहेत ते तुम्ही तिथं गेले, ते तुम्ही युट्यूबवरती दाखवू शकता. ते मोफत असतं, पण तुम्हाला त्याच्यातून महसूल मिळावा म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचा विषय जो आहे तो तितका नाविन्यपूर्ण असणं, बरोबर, आपण त्याच्याबद्दल पण तितकी छान असणं आवश्यक आहे. आपण बोलूया त्याच्याबद्दल. आपल्याला अशोक यांचा फोन आहे कोल्हापूरहून. अशोक जी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा तुमचा. मी अशोक बारकी, सोलापूर. हा बोला. MA सोशल सायन्स झाले माझे. हा. आणि यानंतर काय असा वेगळा असा म्हणजे डिप्लोमा वगैरे आहे का की जेणेकरून एक्सटर्नल करता येईल? अच्छा, त्यांचं MA सोशल सायन्स झालंय. पॉलिटिकल सायन्स झालंय ना? सोशल सायन्स, समाजशास्त्र. सोशल सायन्स, समाजशास्त्र. बरं, समाजशास्त्रामध्ये झालेलं आहे. तर जर तुम्हाला माध्यमांशी निगडीत जर काही करायचं असेल म्हणजे त्याच्याशी संबंधित, तर तुम्हाला एकतर वेगळा कोर्स करावा लागेल किंवा मग माध्यमांमध्ये, म्हणजे आम्ही स्वतः माध्यमांमध्ये लोकांना हे शिकवतो की तुम्हाला समाजात जायचंय, समाजात राहायचंय, समाजाला ओळखा, लोकांना ओळखा. तर तुम्ही ते समाजशास्त्र करतात आणि त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालंय तर ते नक्कीच म्हणजे त्यांना त्या गोष्टीची जाणीव असेल. तर त्या लोकांच्या तिथले जे आहे ते मूलभूत प्रश्न, समस्या ते घेऊन त्याची मांडणी जी आहे ती वेगवेगळ्या माध्यमांच्या व्यासपीठावरती ते नक्कीच करू शकतात, की जेणेकरून जे आहे ते एक समाजशास्त्रातून घडलेला पत्रकार म्हणून त्यांची ओळख जी आहे ती निर्माण होऊ शकते. किंवा मगाशी आपण बोललो तसं ते एखाद्या डिजिटल मीडियाचा पण वापर करून आणि पुढे याच्यामध्ये जे आहे ते करिअर घडवू शकतात. हो बरोबर आहे. दोन प्रश्न आहेत सर, की ॲडव्हर्टायझिंग कसं निवडायचं आणि जर्नलिझम कसं निवडायचं, कारण हा जसा कन्फ्युजनचा मार्ग आहे की आपल्याला हा मार्ग सुकर का हा मार्ग सुकर, तुम्ही काय सल्ला द्याल? बरं, मुळात काय आहे की 12वी नंतर जे आहे ना ते मुलं खूप वेळा भांबवलेली असतात किंवा त्यांना माहिती नसतं किंवा कधी कधी अपघाताने या क्षेत्रामध्ये येतात किंवा आपण मगाशी जसं चर्चा करत होतो की ग्लॅमर बघून येतात किंवा अँकर व्हायचंय किंवा आणखीन असं, पण नंतर त्यांना जे आहे ते ज्या वेळेला खरं BMM करतात त्यावेळेला आमचा शिक्षकांचा हाच हेतू असतो की त्यांना नेमकं या ग्लॅमर मागचं आणखीन काय काय आहे आणि कुठे कुठे करिअरच्या संधी आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना कळाव्यात. त्यामध्ये जे दुसरं वर्ष असतं त्या दुसऱ्या वर्षात आपण त्यांना पूर्ण माध्यम क्षेत्राची ओळख जी आहे ते करून देतो आणि मग त्याच्यामध्ये जाहिरात क्षेत्राची ओळख किंवा पत्रकारिता क्षेत्राची ओळख जी आहे ते करून देतो. त्या दरम्यान विद्यार्थ्यांनी जे आहे ते आपल्यामध्ये काय चांगलं आहे आणि ज्याला विकसित करण्याची गरज आहे हे जे आहे ते बघायला पाहिजे. कसं आहे, दोन गोष्टी असतात. एक जे आहे ते तुमच्याकडे काही मूलभूत गुण असतात की कोणी जे आहे ना ते आपसुकच खूप चांगलं लिहितो तर त्याने लिहिण्यामध्ये त्याचं करिअर जे आहे ते डेव्हलप करू शकतो. दुसरं जे असतं ते कौशल्य, स्किल. तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट हा एक महत्वाचा भाग असतो की जो तुम्हाला जे आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही स्किल डेव्हलपमेंट जे आहे, कौशल्य विकास ते करू शकता. तर त्यावेळेला त्या दुसऱ्या वर्षाच्या दरम्यान त्यांनी ओळखावं की काय दोन्ही फील्ड जे आहे त्याच्यामध्ये जे आहे ते सर्जनशीलता खूप आहे, खूप त्यांना जे आहे ते संधी आहे. मात्र ते करत असताना आपल्याला नेमकं कोणती गोष्ट जास्त खुणावते आहे की आपल्याला लोकांचे प्रश्न घेऊन आणि ते मांडण्यामध्ये जे आहे ते जास्त आपल्याला जे आहे ते स्वारस्य आहे किंवा आपल्याला जे आहे ते एखाद्या कोणत्या मूलभूत प्रश्नाला जे आहे ते लावून धरण्यामध्ये स्वारस्य आहे किंवा आपल्याला एक आभासी जग जे आहे ते निर्माण करण्यामध्ये आपल्याला जास्त स्वारस्य आहे. हे त्यांनी ओळखून आणि मग त्याप्रमाणे निवडावं. बरोबर. जसं आपण म्हटलं की इंटरनेटचं युग आलं, गेल्या काही दिवसामध्ये FM चॅनल, आकाशवाणीची संख्या सुद्धा खूप वाढली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा करिअरच्या खूप मोठ्या संधी आणि वाटा आहेत. तर त्या काय काय आहेत? आता काय झालेलं आहे की या इंटरनेटमुळे किंवा डिजिटल मीडियामुळे जे आहे ना ते नवीन व्यासपीठ प्लॅटफॉर्म जे आहे ते यांना उपलब्ध झाले आहेत आणि त्याचा सर्वात मोठा फायदा आहे की ते स्वस्त आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कोणालाही जे आहे ते प्रवेश करता येतो. तर तुम्ही जे आहे की जो नॉर्मल IVR इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स जो असतो त्याप्रमाणे तुम्ही स्वतः जे आहे ते कार्यक्रमाची निर्मिती करून आणि ती कुठेही जे आहे ते प्रसिद्ध करू शकता. आता हे करत असताना इंटरनेटवर आधारित असलेलं जे आहे ते रेडिओ चॅनल, FM चॅनल, युट्यूब चॅनल असं सुद्धा हे करू शकता. वेगवेगळे FM रेडिओ जे आहे त्यांचे स्टेशन आता खूप वाढत चाललेले आहे. तिथं सुद्धा त्यांना जे आहे ते संधी असते आणि कॉन्टेंट जनरेशन, आशय निर्मिती ही प्रत्येक म्हणजे माध्यमाला हवीच असते, तिथं त्यांना संधी आहे. बरोबर. आपल्याला आणखी एक फोन आहे, सुनीता मोरे बोलतायत नाशिकवरून. सुनीता ताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हो सर, माझी मुलगी CA फायनलला आहे, आता M.Com शिक्षण झालेलं आहे, पण ती आता 3 वेळेस दिलेलं आहे तिने फायनलचं. अच्छा, M.Com लास्ट इयरला आहे. हो फायनलला आहे, पण ती अशी व्यवस्थित निघून राहिली, थोड्यात अटकल्या जाते. अच्छा,
तुम्हाला काय प्रश्न काय विचारायचा तुम्हाला? माझी मुलगी आहे ना, ती फायनलला आहे आता, एमकॉम झालेली. बरं. ती फायनल मध्ये 3 वेळेस दिले आता. ती लास्ट इयरला आहे, तिचा विषय निघत नाहीये, तिला इकडे काही संधी असू शकते का? बरं, जर तिच्या आवडीचं ते नसेल, म्हणजे मी मुळात आधी सांगितल्याप्रमाणे हे कॉमर्समध्ये जे आहे ते पूर्णतः गणितीय किंवा स्टॅटिस्टिक ज्याला म्हणतो, सांख्यिकीय, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या असतात. जर तिला त्या रुळत नसतील आणि तिच्यामध्ये असे काही गुण आहेत की तिला लोकांमध्ये मिसळायला, बोलायला आवडतं, लिहायला आवडतं, तर तुम्ही तिला माध्यम क्षेत्राकडे जे आहे ते वळतं करू शकता. राहिला प्रश्न एमकॉम निघत नाहीये तर कोणत्या विषयामध्ये निघत नाही, त्या विषयाशी संबंधित तज्ञ जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील. बरोबर. आपल्याला नाशिकवरून आणखी एक फोन आहे, संदीप आहिरे बोलतायत. संदीपजी, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हा, बोला. मला असं विचारायचं होतं, पत्रकारितेमध्ये येण्यासाठी काही वयाचं वगैरे काही अट असते का, की अमुक वयच लागतं किंवा काय? एखादा म्हणजे आता 35-40 वयातला मनुष्य असेल, त्याला त्या क्षेत्रामध्ये पुन्हा नव्याने करिअर करायचं असेल तर ते करू शकतो का? अच्छा, तुमच्यासाठी आहे ना खूप आनंदाची बातमी आहे की पत्रकारितेसाठी कोणतीच वयाची मर्यादा जी आहे ती नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही ठरवलं की मला या क्षेत्रामध्ये करिअर घडवायचं आहे, नव्याने सुरुवात करायची आहे, तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त जे आम्ही विद्यार्थ्यांना 12वी नंतर जे शिकवतो किंवा त्यांच्या पदवीनंतर जे शिकवतो ते तुम्हाला स्वतःहून आत्मसात करावं लागेल किंवा तुमच्यामध्ये ते ध्येय वेडेपण जे आहे ते असायला हवं. तर तुम्ही नक्कीच पत्रकारितेमध्ये स्वतःला जे आहे ते सिद्ध करू शकता. बघा आणि शिका हे जरी तुम्ही केलं तरी तुम्ही नक्कीच पत्रकारितेमध्ये यशस्वी होऊ शकतात. कोणत्याच प्रकारची वयाची याच्यामध्ये अट नाही. अच्छा, आपल्याला आणखी एक फोन आहे, तन्मय बोलतायत. तन्मय, स्वागत आहे तुझं, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार, मी मुंबईवरून बोलतोय. बोला. मी आता टीवायला आहे ऍडव्हर्टाइजमेंटला. अच्छा. तर सर तुम्ही जसं सांगितलं आता की MSc दिलं, जसं मास्टर्स ना जर्नलिझम किंवा कम्युनिकेशन ह्यात असतं, तर तसं ऍडव्हर्टाइजमेंटसाठी काही आहे का? अच्छा, मास्टर डिग्री. मास्टर डिग्रीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटसाठी जे आहे ते आता नवीन कोर्स जो आहे, म्हणजे पदव्युत्तर जे काही अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये थेट ॲडव्हर्टायझिंग किंवा जाहिरातीवर जे आहे ते असा अभ्यासक्रम जो आहे तो नव्हता. या अभ्यासक्रमांतर्गत तुम्हाला जाहिरात क्षेत्राशी संबंधित काही विषय जे आहे ते नक्कीच निवडता येतात. आणि आता जे आहे ते MAEM असा एक कोर्स जो आहे तो विद्यापीठाने सुरू केलेला आहे. तर त्यामध्ये नक्कीच तुम्ही तुमचं नशीब जे आहे ते आजमावू शकता. आणि जाहिरात क्षेत्रामधले जे काही वेगवेगळे करिअरचे पर्याय आहेत तर ते मास्टर डिग्रीमध्ये तुम्हाला वैकल्पिक विषय म्हणून जे आहे ते घेता येतात आणि त्याला क्रेडिटसुद्धा जे आहे ते असतात. बरोबर आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया, कारण याच्यामध्ये अनेकांना करिअर करायची इच्छा असते, खूप आपुलकी असते या क्षेत्राबद्दल. तर तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट? बरं, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट दोन्ही एक आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे आहे ते एक्सपोजर मिळतो, तुमचा चेहरा जो आहे तो समोर दिसतो, हे लोकांना जे आहे ते खूप खुणावतं आणि त्याच्यामुळे लोक याच्याकडे आकर्षित होतात आणि त्या ग्लॅमरला जे आहे ते किंवा ते ग्लॅमर त्यांना भुरळ पाडतं. हा याच्यातला एक नकारात्मक मुद्दा आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे आहे ते करिअरच्या संधी फक्त कॅमेऱ्यासमोर येण्याच्या नसून कॅमेरा मागच्या पण खूप साऱ्या आहेत. तर त्याचा मुलांनी शोध घ्यावा. त्याच्यामध्ये जे आहे ते आपण कुठे येऊ शकतो की म्हणजे आपण संपादन करू शकतो का, आपण ग्राफिक्समध्ये जे आहे ते काही काम करू शकतो का, आपण प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन काही रिसर्च संशोधन जे आहे ते करू शकतो का, कोणत्या तरी जे आहे ते माहितीमध्ये ज्ञानामध्ये जे आहे ते भर घालताना कोणता अनुभवपट जे आहे ते करू शकतो का, किंवा एखाद्या बीटमध्ये आपण पारंगत होऊ शकतो का. की जे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये म्हणजे तुम्ही लोक जे हाताळतात की तुमचं एक बातमीपत्र जे आहे ते मनोरंजनवर असतं, एक जे आहे ते पूर्ण क्रीडावरती असतं, तसं मुलांनी आपला विषय ओळखून आणि त्याच्यामध्ये स्वतःचं करिअर करण्याच्या खूप चांगल्या संधी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आहेत. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन आहे, किरण बोलतायत तुळजापूरहून. किरण, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हा, हॅलो सर. हा सर, माझं BSc थर्ड इयर चालू आहे आणि अँकरिंग करायची खूप आवड आहे माझी. अच्छा. मग नेमकं कोणतं क्षेत्र निवडायचं? तुम्हाला जर याच्यातला पदव्युत्तर अभ्यासक्रम करायचा असेल तर आम्ही मगाशी बोललो तसं तुम्हाला वेगवेगळ्या विद्यापीठातून जे आहे, म्हणजे तुम्हाला कोल्हापूरमधून सुद्धा शिवाजी विद्यापीठातून उपलब्ध आहे शिक्षण, मुंबईला येऊ शकता तुम्ही, तर ते तुम्हाला उपलब्ध आहे. मात्र शिक्षण न घेता सुद्धा तुमच्यामध्ये जर अँकरिंग करण्याची म्हणजे इच्छा पण असेल आणि त्या दृष्टीने तुम्ही स्वतःला विकसित केलं असेल, म्हणजे याच्यामध्ये जे आहे ना व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजाचा चढ उतार असेल, जे स्टेजवरती जे आहे तुम्ही कसं बोलता
तुमचं जे आहे ते भाषेवरती प्रभुत्व किती आहे, या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असल्या किंवा ते विकसित करण्याची तुमची तयारी असली तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेला स्क्रीन टेस्ट होतात, ऑडिशन होतात, त्यावेळेला तुम्ही नक्कीच जाऊ शकता. आणि तिथे म्हणजे सगळ्याच वाहिन्यांमध्ये जे आहे ते अशी संधी दिली जाते की ज्यामध्ये जे इंटरेस्ट असलेले म्हणजे फक्त ज्यांना जे आहे ते आवड आहे असे लोक सुद्धा जे आहेत ते येतात. त्यासाठी कोणता अभ्यासक्रमच करावा असं नाही, केलं तर थोडंसं तुम्ही उजवे ठराल. बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद. हे जे वेगवेगळे छोटे छोटे कोर्स आहेत, याशिवाय काय ऑनलाईन काही ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांना की त्यांना तसे कोर्स करता येऊ शकतात पत्रकारिता किंवा मास मीडियामध्ये येण्यासाठी? बिलकुल आहे, नक्कीच आहे. ऑनलाईन कोर्सेस बरेचसे उपलब्ध आहेत. मात्र ऑनलाईन कोर्सबद्दल एक जे होतं की तुमचं जे आहे ते थेट आंतरक्रिया, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जी आंतरक्रिया असते, इंटरॅक्शन असतं, तर तो भाग कुठेतरी जो आहे तो नाहीसा होतो. तो याच्यातला एक नकारात्मक भाग असा आपण निगेटिव्ह बाजू म्हणू शकतो. पण दुसरीकडे जे असे लोक असतात की ज्यांना वेळेअभावी शक्य नाहीये किंवा जे दुसऱ्या फील्डचं ऑलरेडी काहीतरी करत आहेत आणि त्यांना इथे करिअर घडवायचं आहे, त्यांच्यासाठी असे ऑनलाईन खूप सारे पर्याय जे आहेत ते उपलब्ध आहेत. छोटेखानी कोर्सेस असतात, 1 महिन्याचे असतात, काही जे आहे ते वर्कशॉप असतात, काही जे आहे ते सेमिनार असतात, ते अटेंड करून आणि ते स्वतःचं व्यक्तिमत्व विकास करू शकतात किंवा या क्षेत्रात आपलं करिअर घडवू शकतात. बरोबर आहे. खरं तर खूप मोठी संधी आहे आणि वयाची अट नाही. माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो, तसं इथं आयुष्यभर आपल्याला करिअर करण्याची खूप मोठी संधी आहे. सर, आपण इथे आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबतो. उद्या नवा विषय घेऊन तुमच्यासोबत नक्की येणार आहोत. तोपर्यंत सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.